हॅलो एव्हरीवन. मी प्राध्यापक डॉक्टर समीर शफी. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन आणि हृदयस्पर्शी विषयावर बोलणार आहे. विषय आहे दुसरी संधी नाही. मित्रांनो, ज्यावेळेस मी परभणीहून लातूरला जात होतो, बाबा म्हटले, बेटा मी तुला गेटपर्यंत सोडायला येतो. नाही म्हटलं तेव्हा सुद्धा कारपर्यंत आले आणि जात असताना म्हटले की बेटा थोडंसं हळू चालव आणि थोडीशी स्वतःची काळजी कर. ज्यावेळेस मी बाबांना शेवटचं सी ऑफ केलं त्यावेळेस मला हे वाटलं नव्हतं, त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की मला आहे ना बाबाला भेटायची दुसरी संधी भेटणार नाही. एकानं खूप सुंदर असं म्हटलंय, कदाचित तुम्ही ते गाण्यामध्ये ऐकलं सुद्धा असेल, की त्याने काय म्हटलंय की अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. मित्रांनो, आपल्याला भेटलेला जो प्रत्येक क्षण आहे, असं म्हणतात की तो क्षण पुढे भेटेल न भेटेल, तो व्यक्ती आहे पुन्हा तो भेटेल न भेटेल, म्हणून तो क्षण हे भरभरून जगता आलं पाहिजे. जीवनात वावरत असताना खूप साऱ्या वेळेस आपले एकमेकांसोबत मनमुटाव होतात, काही वेळेस तर बोलणं सुद्धा बंद होतं. हे सगळे ना वेगवेगळ्या नात्यांमध्ये घडतं. कधी हे पती पत्नीमध्ये घडतं, कधी हे आई वडिलांमध्ये घडतं, कधी हे भाऊ भाऊमध्ये घडतं, तर कधी भाऊ बहिणीमध्ये घडतं, आणि खूप साऱ्या वेळेस हे मित्र आणि मैत्रिणींमध्ये सुद्धा घडतं. ज्यावेळेस हे घडतं ना त्यावेळेस आपल्याला हे माहीत नसतं की ज्या व्यक्तीसोबत हे घडतंय कदाचित त्याची आणि आपली जी आहे ना ही शेवटची भेट आहे. त्याची एक चांगली स्मृती आपल्या हृदयात राहिली पाहिजे. उर्दूचे प्रख्यात एक शायर आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर बशीर बद्र. डॉक्टर बशीर बद्र सरांनी काय सांगितलं, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, क्या पता किस गली में जिंदगी की शाम हो जाए. मग मित्रांनो, आजचं हे जे टॉपिक आहे, या टॉपिकचं जे नाव आहे की दुसरी संधी नाही, ह्या विषयावर मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे. निश्चितच ही स्टोरी तुम्हाला आवडेल. मित्रांनो, मग आज मी जी स्टोरी सांगणार आहे ती स्टोरी आहे एका ब्युटिफुल कपलची. त्या ब्युटिफुल कपलला आहे ना त्यांच्या लग्नाला 4 ते 5 वर्ष झालेले असतात. लग्नाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी ॲक्च्युली हे जे कपल आहे ना, हे कपल एकमेकांना एक क्षणही आहे ना सोडून राहिलेलं नसतं. पण हेच कपल मागच्या 2-3 वर्षापासून एकमेकांना जे आहे ना भांडताना आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आहे ना मनमुटाव करत असताना दिसत असतात. एके सकाळी ज्या वेळेस नवरा जे ना ऑफिसला जातो, तर त्या दिवशी बायको जी ना खूप आतुरतेनं आपल्या नवऱ्याची येण्याची वाट बघत असते. आणि कारण असतं लग्नाचं वाढदिवस. दोघांनी एकमेकांना सांगितलेलं नसतं की आज लग्नाचं वाढदिवस आहे, पण बायकोच्या अपेक्षा असतात की आज आपला नवरा लवकर यावं आणि आपल्याला विश करावी. ह्या विचारातच असताना डोरबेल वाजते आणि ज्यावेळेस ती डोर ओपन करते तर तिला समोर तिचा नवरा दिसतो आणि त्याच्या हातात निशिगंधाची फुलं असतात. तो आपल्या बायकोला देतो आणि विश यू ए व्हेरी हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी असं म्हणतो. त्या क्षणी दोघेही असं ठरवतात की आजपासून छोट्या छोट्या गोष्टीवर आहे ना एकमेकांशी भांडायचं नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवर आपण मनमुटाव करायचं नाही. नवरा पाण्यात भिजून आलेला असतो म्हणून तो आतल्या रूममध्ये जातो. ती जी बायको असते ती फुलांचा सुगंध जे आहे ना त्याचा आस्वाद घेत असते. सुगंधाचा आस्वाद घेत असताना तिचा मोबाईल खणखणतो आणि ज्यावेळेस ती फोन उचलते तर ती घाबरते, कारण तो फोन जो आहे ना त्याच्या नवऱ्याच्या मोबाईल नंबरवरून आलेला असतो. ज्यावेळेस ती फोन रिसीव करते तर त्यावेळेस समोरून एक आवाज येतो आणि म्हणतो की मॅडम, मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. थोड्या वेळा अगोदर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जो व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये मृत झालेला आहे हा मोबाईल त्याचा आहे. बायकोच्या पायाखालची जमीन हादरते. ती म्हणते, अहो माझा नवरा तर आत्ता घरी आलेला आहे. तो म्हणतो, आय एम सॉरी टू से, पण तुमचा जो पती आहे
ते मृत झालेले आहेत आणि आहे ना तुम्हाला ओळख पटवण्यासाठी आहे ना तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला यावं लागेल. ती हादरते, पळत ती आतल्या रूममध्ये जाते आणि आतल्या रूममध्ये गेल्यावर पुन्हा घाबरते, कारण तिला तिचा नवरा तिथं दिसत नाही. त्यावेळेस नुकतंच तिनं एक पुस्तक वाचलेलं असतं आणि ते पुस्तक तिला आठवतं. त्या पुस्तकात असं लिहिलेलं असतं की ज्या वेळेस एखादा व्यक्ती आहे ना मृत पावतो, तर मृत पावल्यानंतर त्याची जी आत्मा असते तर हे जग सोडण्याच्या अगोदर त्याच्या आवडत्या व्यक्तीला भेटते आणि त्याच्यानंतरच ती जाते. ती घाबरते, ती पुन्हा फोन घेण्यासाठी हॉलमध्ये पळते आणि हॉलमध्ये पळल्यानंतर हे सगळं निगेटिव्ह विचार आल्यानंतर तिला असं वाटतं की आपलं आयुष्य संपलं, आपलं आयुष्य शून्य झालं. कित्येक 100 अशी कारणं आहेत आहे ना ज्याच्यामध्ये जे ना मी अननेसेसरी आपल्या नवऱ्याला जे ना भांडलेलं आहे. आता मी त्याची माफी कशी मागू, आता तो परत येणार नाही आणि हुंदके देऊन रडायला चालू करते. त्याच क्षणी बेडरूममध्ये जे ना बाथरूम जे असतं त्याचा डोर ओपन होण्याचा आवाज येतो आणि ती पुन्हा एकदा पळत तिथं जाते. तर तिथं बघून ती पुन्हा आश्चर्यचकित होते आणि आश्चर्यचकित झाल्यानंतर तिथं तिचा नवरा जे ना तो बाहेर आलेला असतो आणि स्वतःचे ओले झालेले केस तो पुसत असतो आणि आपल्या बायकोला म्हणतो, स्वीट हार्ट, मी तुला एक गोष्ट सांगायचं विसरलो. आज येत असताना माझं जे आहे ना मोबाईल आणि पाकिट जे आहे हे चोरांनी मारलं आहे. की काय घडतंय, तिला विश्वास होत नाहीये. त्यावेळेस तिला असं वाटलं की आपलं सर्वस्व संपलं, आपलं आयुष्य संपलं, आपलं आयुष्य शून्य झालं. त्यावेळेस त्याचा नवऱ्याचा तो जो स्टेटमेंट असतो ना ते स्टेटमेंट त्याला दिलासा देऊन जातो. ती नवऱ्याची आहे ना जोरात अशी एक गळा भेट घेते, एक मिठी मारते आणि मला माफ करा असं म्हणते. मित्रांनो, ह्या स्टोरीमध्ये जे आहे ना ह्या स्टोरीमध्ये काय झालं आहे ना की एका क्षणाला तिला असं वाटलं की आपलं सगळं संपलं आणि दुसऱ्या क्षणाला जे ना तिला सगळं काही भेटलं. हे सगळं जे पॉसिबल आहे ना ह्याला जे ना दुसरी संधी असं म्हटलेलं आहे. ही जी दुसरी संधी जे ना गोष्टीमध्ये आणि पुस्तकात पॉसिबल आहे, पण रिअल लाईफमध्ये जे ना हे पॉसिबल नाही. म्हणून ह्या स्टोरीच्या माध्यमातून मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की ज्या वेळेस आपले जे आप्तेष्ट असतात, आपले जे नातेवाईक असतात, मित्र मैत्रिणी असतात, आई वडील असतात, पती पत्नी असतात, ज्यावेळेस मनमुटाव झालं तर त्यावेळेस बोलणं थांबवू नका. कारण आपल्याला माहीत नाही आहे की ना आपल्याला जो समोरचा व्यक्ती आहे तो कदाचित भविष्यात भेटेल का न भेटेल आणि त्याच्या जे ना एक चांगल्या आठवणी ना आपल्या हृदयात आहे ना प्रत्येक वेळी जे ना एक राहिला पाहिजे. तर मग पर्टिक्युलरली कन्क्लुजनमध्ये मला एवढंच सांगायचं असेल की दुसरी संधी ही फक्त आणि फक्त गोष्टीमध्ये आणि पुस्तकामध्ये पॉसिबल आहे, रिअल लाईफमध्ये हे पॉसिबल नाही. म्हणून माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही भरभरून ह्या व्हिडिओचं एंड करत असताना मला खूप सुंदर अशा 2 लाईन्स आठवतात आणि त्या लाईन्स अशा आहेत, जियो जी भर के कि जिंदगी से कोई शिकायत न रहे, जियो जी भर के कि जिंदगी से कोई शिकायत न रहे, खुश ऐसे रहो कि मौत भी हैरान रहे. सो थैंक यू सो मच एवरीवन, थैंक यू सो मच एंड गुड डे.